नमस्कार, मी ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचा प्रतिनिधी संतोष धुळगण. आज आपण निवृत्ती माधव आरोटे यांच्या वांगी या प्लॉटवर आलो होतो. आपण यांना 8 दिवसापूर्वी ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचे सिबॉन आणि फर्टिसायझर 2050 हे सोडण्यासाठी दिले होते. तर आपण त्यांनाच विचारू की सिबॉन आणि 2050 सोडण्याच्या आधीची कंडिशन आणि 2050 आणि सिबॉन सोडल्याची नंतरची कंडिशन कशी झाली ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारू. काका, आपली ओळख करून द्या. मी निवृत्ती माधव आरोटे, राहणार मेंदुरी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर माझा याचा वांग्याचा प्लॉट आहे. त्या वांग्याच्या प्लॉटची फोटो आणि स्टॉप झालं होतं. खालून त्याला हे आलं होतं, पिवळा कलर आला होता, पानं पिवळी झाली होती. आणि मला दत्ता आशे यांनी सिबॉन आणि 2050 निवडी दिली. त्या मारल्यानंतर मी खालून सोडली आणि त्यापासून मला रिझल्ट चांगल्या पद्धतीने म्हणजे तुमची फुलकळी व्यवस्थित आली, फुलकळी आली, तुम्हाला खालून मुळीला बी फरक पडला, मुळी बी वाढली तुमची आणि आपल्याकिंत थोडं प्रमाण वाढलं. प्लॉट जरा चांगल्यापैकी म्हणजे तुम्हाला याची रिपोर्ट दिसत. हो. तर सेठ नमस्ते. नमस्ते. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना बी हे सिबॉन आणि फर्टिसायझर 2050 देत असता, तर इतर शेतकऱ्यांची बी प्रतिक्रिया काय असते या प्रोडक्ट विषयी? हो, खूप छान असते याची. 2050 सोडल्यानंतर काय होतं की झाडाची फुटवे, तुमची वाढ आणि तुमची फुलाची संख्या हे जास्त वाढते. आणि सिबॉन सोडल्यानंतर काय होतं, जमिनीतलं जो ऑर्गॅनिक कार्बन आहे हा सुद्धा वाढतो, बेड भुसभुशीत होतं आणि तुमचं NPK आणि तुमचं मायक्रोडन हे अटॅक करायचं काम करत आहे आणि जमिनीचा pH आहे तो पण मेंटेन करायचं काम करत आहे. सिबॉनचं काम असं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही हे प्रोडक्ट दिल्याबद्दल शेतकरी खुश असतात? हो, खूप 100% खुश असतो. आता हे माझ्याकडे आले होते, म्हणजे ते प्लॉट पिवळा झालाय, फुटवा होत नाहीये, ग्रीनरी नाही त्याला. त्यांना मग मी त्यांना सोडा दिलं, त्यांना खूप. तर काका, तुम्ही या प्रोडक्ट विषयी खुश आहात? हो. ओके, धन्यवाद.